तुम्हाला ही खूप छान वाटेल हा. आणि स्वर्ग अनुभवायचा असेल तर रायगडावर या. गाईज, तर सफर विथ साक्षर या यूट्यूब चॅनलवरच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आम्ही चाललो रायगडला. सोबत आहे ना आमच्या ऑफिसची पब्लिक आहे आणि मी आणि आमच्या ऑफिसची पब्लिक सगळेजण आम्ही मिळून आता निघणार आहोत आणि ते तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये दिसेलच. आणि मायमवरून आम्ही आता दादरला जाऊ आणि दादरवरून मग आम्ही ठाण्यासाठी ट्रेन पकडणार आहोत. मग ठाण्यावरून आमची बस आहे, मग त्या बसमध्ये बसून आम्ही रायगडचा प्रवास चालू करू. आणि आता आम्ही मायम स्टेशनला पोहोचलो आहे. तिथून आम्ही आता दादरसाठी ट्रेन पकडू. तर आम्ही थोड्याच वेळात दादरला पोहोचू. आता माटुंग्याला पोहोचलो आहे. माटुंग्यावरून आम्ही आता दादरला जातो आहे. दादरला पोहोचलो आहोत आणि थोडासा आता आम्ही नाश्ता करतो. भरपूर भूक लागली. आम्ही चालतो आहे तर बाहेर उतरून थोडं काहीतरी खाऊ, पोटाला आधार. ॲक्च्युली आलेली आहे आणि दादाचा काय मागवलं दादा तू? हां, मिसळपाव मागवले दादाने बघा. आम्ही खिचडी खाणार, थोडा नाश्ता करतो. गाईज, आम्ही आता दादरला आलेलो आहे आणि मग दादरवरून आम्ही आता पुढे जाऊ. 8:30ला आम्हाला 8:30ची आमची ट्रेन आहे. मग ती आम्ही पकडू आणि मग प्रवासाला सुरुवात करू. बाकीचे लोक आता आमची येत आहेत. काही कांदेरीवरून येत आहे आणि एक बालासोपारावरून येतो आहे. तर मग त्यासाठी आम्ही थांबलो आहोत. मग आता बघू ते कधी येत आहेत. तर ते आले की आम्ही लगेच ट्रेन पकडून पुढे जाऊ. आम्ही सगळे आलेले आहेत. चालतो ही ट्रेन पकडतो आहे. आता आम्ही चाललो आहे. सगळेजण रेडी झाले आहेत. आता बघा सगळेजण आलेले आहेत तिथे. गाईज, आम्ही आता ठाण्याला पोचलो आहे. तर आमची बस येणार आहे थोड्या वेळात. जरा टाईम झाला. एक मुलगा थोडासा लेट झाला त्याच्यामध्ये, त्यामुळे आम्हाला भरपूर टाईम झाला. तर आता आम्ही निघणार थोड्या वेळाने. घरची बस आली आहे. तर गाईज, आम्ही आता निघालो आहोत आणि आता रायगडसाठी आम्ही चालू करू. गाडी आता आमची निघते. तर चला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. तर गाईज, आम्ही आता निघालो आहोत. आता आमचं सुरुवात झालेली आहे. डायरेक्ट आम्ही थांबू माणगावला. मंडल आहे. कुंकू कपाळी केसत वेणी माळली आज राधाही मधुरे
हम पदर गेला वर पोरी जरा जपून दांडा धर पोरी जरा जपून दांडा धर पोरी जरा जपून दांडा धर शिकवायची गाडी तुटली हम पदर गेला वर तर गाईज आम्ही आता आलेलो आहोत, बघू शकतो आम्ही आता पोचलो आहे आम्ही. आणि सगळेजण आता आम्ही आतमध्ये रूममध्ये बसले आता. हां, तर दादा पण आता आम्ही सगळेजण एकत्र बसलो आतमध्ये घरामध्ये आणि आम्ही तर पोचलो आहे गावामध्ये. मग आम्ही इथून 5 वाजता ना दादा 5 वाजता आम्ही निघू आणि 5 वाजता निघाल्यावरती डायरेक्ट रायगडला चढायला सुरुवात करू आम्ही. भरपूर टाईम लागला, 4 तास लागले आम्हाला ना, 4 तास लागले यायला, प्रॉपर 4 तास लागले आम्हाला इथून मुंबईवरून यायला इकडे माणगावला. आणि आता येऊन आम्ही सरांच्या गावाला थांबलो, एन्जॉय केलं, खूप एन्जॉय केलं, खूप नाचलो आहे, खूप मस्ती मजा सगळं धमाल. ते तुम्ही ब्लॉगमध्ये बघालच. आणि ये भाई है, ये भी हम लोग के साथ में और पब्लिक है, बाद में दिखाऊंगा चढ़ते हुए. आता आम्ही फ्रेश झालो आहे आणि आता आम्ही आता कुठे झालो आहे परत, आता दादाला आम्ही आणत चालले, ड्रायव्हर दादाला नाश्ता करण्यासाठी. तर आम्ही नाश्ता वगैरे करू आणि थोड्या वेळाने आम्ही जरा रेस्ट करू, मग आम्ही सुरुवात करू रायगडला जायसाठी. 5 वाजता टायमिंग दिलं आहे, बघू आम्ही निघतो आहे की नाही. ते निघाला की आम्ही डायरेक्ट थांबणार नाही, सरळ पायथ्याशी डायरेक्ट. काळोखात मस्त गावाला आल्यावरती भरपूर भारी वाटतं. कोकण म्हणजे कोकण आहे, तुम्हाला तर माहिती आहे. कोकणात आल्यावरती कसं एकदम भारीच वाटतं. तर गाईज आम्ही आता निघालो आहे आणि आता आम्ही पुढे पुढे जाणार. गाडीमध्ये आम्ही सगळ्या बॅगा वगैरे ठेवू आणि मग तिथून पुढे मग गाडी आम्ही घेऊन डायरेक्ट रायगडला पायथ्याशी थांबून मग आम्ही रायगड चढायला सुरुवात करू. तर बाकीची पब्लिक थोडी थोडी पुढे चालली आहे आणि आम्ही अर्धेजण पाठी आहेत, अर्धेजण पुढे आहेत आणि आम्ही इथे मध्ये चालतो आहे. आणि नवीन मित्र जॉईन झालेले आहे आणि पुढे दादा चालला आहे आमचा, पण त्याचं लक्ष नाही, तर तो जरा चालतो आहे. तर तुम्ही पाहू शकता बाहेर पुढचा व्ह्यू. आम्ही आज निघालो आहे. पाऊस तसा आहे, मधून येतोय मधून जातोय, आणि काय पाऊस तर येणार, पावसाचे दिवस आहेत, पाऊस तर येणारच आहे.
ये चलो फोटो स्टार्ट करो. पायथ्याशी पोहोचलेलो माझ्या आहोत आता. मनामंदी धनामंदी शिवबाचं नाव रे. माझ्या मनामंदी धनामंदी शिवबाचं नाव रे. ये चलो फोटो स्टार्ट करो. हा हुआ. तर गाईज आम्ही आता पोहोचलेलो आहोत आणि बाकी सगळे लोक आता मागे उभे ते आता इथं आणि आम्ही आता आम्ही चढायला सुरुवात केलेली आहे. आम्ही थोड्याच वेळात महादरवाजाच्या तिथे पोहोचू. हे बघा बघू शकता सगळे दमलेले आहेत मागे पण. अरे कुठे गेलो दादा घेऊया. सगळे थकलेत. कसं वाटतंय? मस्त एकदम छान वाटतंय. तर आम्ही ह्याचं सगळ्याचं फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. माझं पण तेच आहे. खूप भारी वाटतंय. कधी पोचतंय असं झालंय. आतमध्ये आल्यानंतर खूप छान वाटतंय. तुम्ही या, तुम्हाला मी खूप छान वाटेल हा. आणि स्वर्ग अनुभवायचा असेल तर रायगडावर या. वाईज पोचलेलो आम्ही आता. ठळक आवाज एकदम ठळक. आम्ही आता महादरवाजा पार केला आता आम्ही. आता थोड्याच वेळात आम्ही स्वर्गामध्ये असू. ही बघा आमची गावाली काकडी खातोय आता आम्ही. बाई इकडे काकडी खा. इकडे पण एका टकमक टोकाकडे जायला पण हे बंदी केलं. हे हाती तलाव आहे. वाटतं की सगळे बैल ठिकाणी बनतील. मी शिरकाई देवीच्या मंदिराच्या इथे आलोय. तुम्ही बघू शकता. आता आम्ही चाललोय. डिसाईड झालेलं आहे. तर आम्ही पहिली बाजारपेठ बघतोय. तिथं राजसभा बाजारपेठ बघून हां राजसभा वगैरे. ही पहिली बाजारपेठ लागायची ना. हे आहे तानाजी पिक्चर मध्ये का तो आरसा खरेदी करतो. आरसा खरेदी करायला येतो ना. बोलत नाही असं पुढे पुढे तसं. बाजारपेठाची काही अवशेष असे अर्ध्यावरती आहेत. बाकीचं सगळं छप्पर वगैरे सगळं निघालेलं आहे. तेव्हा आपला रायगड 11 दिवस असाच जळत होता. 11 दिवस त्याच्यावरती हल्ले होत होते आणि रायगड आपला जळून पूर्ण खाक झाला. त्याच्यामुळे
हे हाय करा हाय करा. हा मी कट करू टेन्शन म्हटलं. हा हा बोल ना. थांबा थांब. नाही पुढे असतील ना ती लोक. ते बघ तिकडे थांबलेत. ती बघ तिथे आधी ते तुझा नवरा पण तिकडे दिसला. चढवास. आम्ही आता निघालो जगदीश्वराच्या दर्शनासाठी. बाकी सगळी पब्लिक आहे आमची. भरपूर असं धुकं आहे चारही बाजूने. काहीच दिसत नाही म्हणून व्हिडिओ काढायसारखं काही दिसणार का आहेच नाही काय असं. आणि तुम्हाला दाखवण्यासारखं पण काहीच म्हणजे दाखवायला भेटतच नाही का. सगळं धुकं आहे. आमचा भाऊ. हा आमचा भाऊ. बाकी सगळे पार्टी पब्लिक आहेत. चालतात अगदी आरामात चालतोय आम्ही. एवढी थंडी वाजते इकडे. आजूबाजूला सगळीकडे धुकंच आहे. थंड हवा असं काय त्याला मराठीमध्ये काय बोलतो आपण ते नाही चांगलंच आहे. असंख्य सुंदर असं सह्याद्री. अशक्य काय अशक्य. हां अशक्य सुंदर असं सह्याद्री. काहीच आम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला चाललो आहोत. बाकीची पब्लिक पुढे गेलेली आहे आणि या दोघीजण इकडेच आहेत. बाकीजण ते पुढे आहेत. आता आम्ही चालतोय. चला बोला 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 बोला. एक सेकंड. ही आमची टीम असा बोल ना काहीतरी अजून काय बोलू. हाय गाईज, ही आमची टीम आहे आणि आम्ही सगळे रायगड फिरायला आलो आहे. हाय करा. हाय गाईज, ही आमची टीम असा आणि आम्ही आता रायगडावर इलो. तर आता आम्ही थोड्या वेळात पोहोचतलो 15-20 मिनिटात. तर आता आम्ही चाललो. चला बाय. हाय गाईज. काय बोलते काय करते पोचवलं होत लाईन लावलेली. हे वैभवी एकीकडे दर्शन घ्या. मी व्हिडिओ काढतोय नंतर माझा काढा. हळूहळू हळू.
आताच आमचं दर्शन झालं आहे. जगदीश्वराच्या मंदिरातून आम्ही बाहेर निघालो आहे आणि आतमध्ये गेल्यावरती भरपूर प्रसन्न वातावरण आहे. त्याच्यामुळे मी भरपूर भावूक झालो आणि बाकीचे पण सगळे भावूक झाले होते. त्याच्यामुळे कोण काय बोलू शकत नव्हतं. त्यामुळे आतमध्ये जास्त व्हिडिओ नाही काढली. महादेवाचं दर्शन घेतलं आणि आम्ही आता इथून आम्ही राजदरबारी जाणार आहोत. तर तिथून मग महाराजांचं दर्शन घेऊन आणि तर बघू शकता तुम्ही नगरखाना. तर आपण परलोकी उरावे लोके निश्चयाचा महामेरू भूतजनांशी आधारू. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. जाऊया. हां ठीक आहे चालेल. बोलूया समोर जो बघताय आपण तो आहे पालखी दरवाजा. त्या आता तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे.
आणि आता नाश्ता करतो सगळेजण ते पब्लिक वरती बसले आहे नाश्ता करतो सगळेजण. हाय, आता आम्ही चाललोय टकमक टोक बघायला. हां तर सगळी टीम पुढे चालली आहे. दाखव. इधर आगे जाओ आगे जाओ जरा आगे करो. इकडे बघ. दीदी दादा आईस दिसत नाही आता आम्ही परतीचा प्रवास सुरू केला आहे. आम्ही खाली उतरतोय. 1.5 तास लागेल उतरायला आम्हाला आता. फटाफट गड उतरून जेवण वगैरे करू आणि गाडीत बसू आणि डायरेक्ट मुंबई. भरपूर वेळ झाला होता गड उतरताना. भरपूर आम्हाला वेळ झाला कारण की पाऊस येऊन जाऊन येत होता आणि त्याच्यामुळे आम्हाला भरपूर त्रास झाला. थंडी वाजत होती भरपूर जणांना. भरपूर काय झालं आणि त्याच्यामुळे आम्ही पटापट गाडीमध्ये बसून वगैरे सगळं चेंज वगैरे करून आम्ही परतीचा प्रवास म्हणजे लगेच निघालो आम्ही. त्याच्यामुळे काही ब्लॉग बनवता आला नाही निघताना. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि भावाला फुल सपोर्ट करा.